नागपूर येथील अंबाझरी तलाव प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विवेकानंद स्मारकाबाबत मोठा आदेश दिला आहे. या स्मारकाचे स्थलांतर करून त्यासाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने नागपूर महापालिकेला दिले. यासोबतच अंबाझरी तलावाच्या मजबूतीकरणासाठी गठीत उच्चाधिकार समितीला 12 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 25 सप्टेंबर 2023च्या रात्री शहरात जोरदार पाऊस झाला होता. नागपूर शहरात अवघ्या काही तासात 117 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे नाग नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील निवासी व व्यापारी भागात पाणी शिरले होते. पुराचे पाणी लोकांच्या घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसह दुकानांमध्ये ठेवलेला माल पाण्यात बुडून खराब झाला होता. या काळात मोठे नुकसान झाले. तपासादरम्यान पुराचे मुख्य कारण नदीवरील अतिक्रमण असल्याचे आढळून आले. यासोबतच नदीच्या काठावर कॉन्क्रीटचे बांधकाम हेही प्रमुख कारण होते. नाग नदीशी संबंधित महिन्यात आलेला पूर आणि त्यामुळे झालेले नुकसान याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने विवेकानंद स्मारकाबाबत महापालिकेला चांगलेच फटकारले होते. एवढेच नाही तर ओव्हरफ्लो पॉइंटवर बांधकामाला परवानगी कोणी दिली असा सवालही न्यायालयाने केला होता. गेल्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या आदेशावर दाखल करण्यात आलेल्या उत्तरात स्मारकाबाबत न्यायालयात सादर केलेली यापूर्वीची माहिती चुकीची असल्याचे मान्य करण्यात आले आहे. धरणांच्या संवर्धनाबाबत सन 2018च्या नियमावली आणि वेटलँड नियमावलीनुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने स्मारकाबाबत निर्णय घ्यावा अशा सूचनाही न्यायालयाने महापालिकेला दिल्या आहेत. याशिवाय तलावातील पाणी सुरळीत होण्यात जे अडथळे निर्माण होत आहेत ते दूर करण्यासाठी काय केले जाणार आहे याची माहिती पुढील सुनावणीपर्यंत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या कामासाठी नागपूर महानगरपालिका, सेंट्रल वॉटर आणि पवार रिसर्च स्टेशन पुणे यांची मदत घेत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर होणार आहे.